हुल्लड राजकुमारी सातसमुद्र पलीकडची प्रेम कहाणी. का मी तिच्याकडे ओढला जातोय? मला नाही हे लग्न करायचं, नाही फसवायचं तिला. नरेश तक्रार करावी तसं म्हणाला. इथून पुढे नरेश पूर्णपणे हतबल झाला होता. इथे आपण काहीच करू शकत नाही ह्याचं त्याला दुःख होतं. आयुष्यात स्वतःसाठी कधीच खोटं बोलायचं नाही हे त्याला नेहमी शिकवलं गेलं होतं. पण आता त्याच शिकवणीच्या विरुद्ध सगळं करावं लागत होतं. म्हणूनच त्याची चिडचिड झाली होती. राजन, तुम्ही शांत व्हा. आपल्याला ह्यातून सबुरीने मार्ग काढावा लागणार आहे. तुम्ही असं काही वागलात तर तुमच्या सहित मी, आपण दोघही त्या कैदेत जाऊन पडू. पुन्हा बाहेर पडायचा मार्गही राहणार नाही. आता जी काही थोडीफार हालचाल करून इथे पोहोचलो आहोत त्या सर्व मेहनतीवर पाणी पडेल. सूर्यभान नरेशला समजावत म्हणाला. तसं नरेश फक्त वरवर शांत झाला. आतून तो जळतच होता. त्याला राग येत होता सगळ्याचाच, त्या विधात्याचा, आपल्या नशिबाचा आणि मग स्वतःचाही. नियतीचे फासे इतके कठीण असावेत की त्यातून सुटण्यासाठी कोणाच्या तरी भावनांची राखरांगोळी करावी लागावी. त्याने आपल्या हाताच्या मुठी घट्ट केल्या. नसा तडतडलेल्या दिसत होत्या. तो काहीच ऐकणार नव्हता. ह्या सूर्यभानचं तर अजिबातच नाही. पण पुन्हा त्याला स्वतःचाच राग आला. का आपल्याला ही भाषा येत नाही? आपण जाऊन तिला काहीच सांगू शकत नाही. ह्याच गोष्टीची खंत वाटत होती. कारण सूर्यभान काय सांगतो हे त्याला कळणार नव्हतं. त्याने जर खरं सांगितलं नाही तर आपल्याला कसं कळणार? त्यांनी रागानेच तिथल्या भिंतीवर आपली मूठ जोरात आपटली. त्या दगडाच्या भिंतीवर ताकदीने त्याने हात आपटल्याने त्याच्या हातातून एक रक्ताची धार लागली. इतकी जोरात त्याने आपली हाताची मूठ भिंतीवर मारली होती. सूर्यभान त्यालाच बघत होता. राजन, काय करताय? तुम्हाला लागलं? असं कोणी करतं का? रक्त आलं बघा. सूर्यभान जवळ येऊन त्याला हाताला पकडणार तोच नरेश मागे झाला. हात लावू नकोस मला. तू आत्ताच्या आत्ता बाहेर पड इथून. मी इथेच राहिलो तरी चालेल. नल सांभाळतोय तिकडे कार्यभाग. त्यांना सांग की मी सुखरूप आहे असं. मी राजकुमारीला कसं सांगायचं ते माझं मी बघून घेईन. नरेश रागात म्हणाला. ओके राजन, मी तुमचं म्हणणं राजकुमारी मारियाला सांगायला तयार आहे. सूर्यभान जो इतका वेळ त्याला ह्या विचारापासून परावृत्त करायचा प्रयत्न करत होता, तोच आता आपल्या राजाला असं क्रोधित बघून घाबरला होता. त्याचा हा अवतार बघून त्याला आपण चुकलो याची जाणीव झाली. तसा तो नरमाईने घेत होता. तो सल्ला द्यायला चुकला नव्हता, तर एका स्त्रीचा फायदा घ्यावा हा विचार चुकीचा होता. सूर्यभान फक्त त्या दोघांचाच विचार करत होता. पण आता त्याच्या लक्षात आलं, म्हणूनच तो राजा नरेशचं बोलणं राजकुमारीपर्यंत पोहोचवायला तयार झाला होता. नाही, मला कोणाचीच गरज नाही तिच्यापर्यंत भावना पोचवायला. मी माझा समर्थ आहे. तिला कल्पना दिल्याशिवाय मी हे लग्न करणारच नाही. नरेश ठामपणे म्हणाला. राजन, मी खरंच सांगतो. मी तुमचं म्हणणं राजकुमारीपर्यंत पोहोचवेन. सूर्यभान हात जोडत म्हणाला. तसं नरेश थोडा शांत झाला. जाऊन तिथल्या पलंगावर बसला. त्याला थोडं शांत झालेलं बघून सूर्यभान त्याच्याजवळ गेला. त्याचा हात बघितला तर अजूनही थेंब थेंब रक्त ठिपकत होतं. त्याने बाहेर जाऊन एका दासीला बोलावलं. तिच्याकडे काही औषधं मागितली आणि ती घेऊन तो नरेश जवळ आला. त्याच्या हाताला लावून त्याने बांधून दिलं. त्याला आराम करायला सांगितला. पण नरेश काही ऐकला नाही. तो राजकुमारीच्या कक्षेत जायला निघाला.
तो बाहेर आला तर तिथे खूप माणसं जमा होती. काहीतरी सजावट करत होती. त्याने पुढे जाऊन बघितलं तर राजकुमारीला सजवलं होतं. पण ती तर बेशुद्ध होती. तिला का सजवलं होतं? त्याच्या मनात प्रश्न पडला. त्याच्या मागून येणाऱ्या सूर्यभानलाही काही कळत नव्हतं. राजकुमारी अजून शुद्धीत नाही. मग ही तयारी कसली? आणि ही धावपळ का? हे काही दोघांनाही कळत नव्हतं. दोघेही आश्चर्याने बघत होते की दोन माणसं त्यांच्याजवळ आली. त्यांनी नरेशला आणि सूर्यभानला एक एक पोशाख दिला घालायला. नरेशने सूर्यभानकडे बघितलं. तोच काय ते विचारून त्याला सांगेल असं. राजकुमारी अजून शुद्धीत आली नाही आणि असं कोणतं कार्य करत आहात? राजकुमारी शुद्धीत नसताना तिला का सजवलं आहे? सूर्यभानने विचारलं. तसं सेवकाने त्याला सांगितलं की किंगने हे सर्व करायला सांगितलं आहे. नेमकं कारण आम्हालाही माहित नाही. सेवकाने असं सांगतात नरेश आणि सूर्यभान जॉर्जला शोधू लागले. इतक्यात तोच समोर येताना दिसला. काय आहे, इतकं का सजवलं आहे सर्व? आणि राजकुमारी मारी अजून शुद्धीत नाही तरी कोणतं असं फंक्शन करत आहात तुम्ही? सूर्यभाने विचारलं. तसं जॉर्ज हसला. ही तयारी राजकुमारी आणि नरेशच्या लग्नाची आहे. तुम्ही लग्न झाल्याशिवाय मुलींना हात लावत नाही ना? म्हणून किंगने ही तयारी केली आहे. जॉर्ज हसत म्हणाला. सूर्यभानने नरेशला सांगताच त्याला तर नेमकं काय यावर बोलावं हे कळत नव्हतं. त्याच्या लग्नाची तयारी होत होती आणि त्याला आत्ता माहित पडलं. राजकुमारीला तर ह्याचा अत्तापत्ता नव्हता. ती शुद्धीतही नव्हती. असं लग्न करतात का यांच्याकडे? तो मनात विचार करत जागीच उभा होता. तुम्ही जाऊन तयार व्हा. किंग येतील आताच. जॉर्जने सूर्यभानला सांगितलं. राजन, आपल्याला तयार व्हायचं आहे, किंगने सांगितलं आहे. सूर्यभान म्हणाला. तसं नरेशने डोळेच बंद करून घेतले. एक मोठा दीर्घ श्वास भरून घेत त्याने सोडला. सूर्यभान, मी हे लग्न करत नाही सांग. जोपर्यंत राजकुमारी शुद्धीत येत नाही तोपर्यंत हे लग्न होणार नाही. नरेश म्हणाला आणि कपडे त्याच्याच हातात ठेवत आपल्या कक्षात निघूनही गेला. सूर्यभान मात्र मोठ्या संकटात सापडला होता. तो तसाच धावत जॉर्जकडे गेला. जॉर्ज नुकताच तिथून गेला होता. तो सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत होता म्हणून अजूनही जवळच होता. जॉर्ज, प्लीज लिसन टू मी. सूर्यभानला दम लागला होता. तो जॉर्जला रिक्वेस्ट करत म्हणाला. व्हॉट? जॉर्जला प्रश्न पडला. आता काय झालं याला? एव्हाना तयारी करून यायला हवं होतं, ते सोडून कसली रिक्वेस्ट करायला आला आहे? तो सूर्यभानकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता. जॉर्ज, नरेश इज नॉट रेडी फॉर दिस मॅरेज बिकॉज प्रिन्सेस मारिया इज स्टील इल. नरेश विल मॅरी ओनली व्हेन शी इज रिकवर्स. सूर्यभानने एका दमात जॉर्जला सांगितलं की नरेश या लग्नाला तयार नाही. जोपर्यंत मारियाला बरं वाटत नाही तोपर्यंत तो काही हे लग्न करणार नाही. नो, इट्स नॉट पॉसिबल. Naresh will have to do this marriage because they are doing this marriage only so that the princess can get well. I don't think the king will listen to anything. नाही, हे शक्य नाही. नरेशला हे लग्न करायलाच लागेल कारण राजकुमारी बरी व्हावी यासाठीच हे लग्न करत आहे. किंग काही ऐकून घेतील असं मला तरी वाटत नाही, असं जॉर्जने सूर्यभानला सांगितलं आणि जाऊ लागला. सूर्यभानला काहीच मार्ग दिसत नव्हता. त्याने जॉर्जला आपल्याला राजाशी एकदा बोलायची संधी द्यावी असं सांगितलं. ओके. म्हणून जॉर्ज पुढे निघाला. किंग विल्यम्स काही वाचण्यात मग्न होता.
त्याने ह्या दोघांना बघितलं. जॉर्जने सूर्यभानला किंगशी बोलायचं आहे असल्याचं सांगितलं. किंगने त्याला बोलायची संधी दिलीच होती की एक दासी धावत किंगकडे आली. तिने राजकुमारीला शुद्ध आल्याचं सांगितलं. हे ऐकताच किंग खुश झाला एकदम. तो धावतच राजकुमारी मारियाच्या कक्षेत पोहोचला. बघितलं तर खरंच मारिया उठून बसली होती. तिला बरं वाटत होतं आणि ती सारखी नरेशला विचारत होती. स्वतःला असं सजवलेलं बघून ती शॉक झाली होती. आपल्या दासींना विचारून तिने बेजार केलं होतं. जेव्हा तिला दासींनी जे माहित होतं ते सांगितलं तशी ती शांत झाली. आता आपलं लग्न होणार म्हणून खुश होती. खरं तर लग्न 5 ते 6 दिवसात होतं, पण आता लगेच आपल्याला लग्नाची तयारी केलेली बघून ती खुश होती. नरेशला आपल्या जवळ इमॅजिन करून शहारत होती. आपण त्याच्या जवळ असू, खूप जवळ, त्याच्या मिठीत असू हे स्वप्न बघताना तिला गुजबम जाणवत होते. किंगला सूर्यभान जे विचारायला गेला होता ते आता विचारण्याचा अर्थच नव्हता. तो नरेशच्या कक्षात पुन्हा आला. राजन, राजकुमारीला शुद्ध आली आहे, तेव्हा लग्नासाठी तयार राहा. सूर्यभान येऊन त्याला बोलला. नाही, तिच्याशी मी आधी बोलणार, त्यानंतरच हे लग्न होईल. नरेश एकदम ठामपणे म्हणाला, कारण त्याने हतबल होऊन खूप विचार केला होता. आता काही गोष्टीत ठाम राहणं खूप गरजेचं होतं. ठीक आहे, तुम्ही जे सांगाल ते मी राजकुमारीपर्यंत पोहोचवेन हे माझं वचन आहे तुम्हाला. सूर्यभानने सांगितलं तसं राजा नरेश पुन्हा राजकुमारी मारियाच्या कक्षेत आला. राजा नरेशला तिथे बघून किंग उठून त्याच्याकडे आला. त्याचा हात हातात पकडून त्याला जवळ उभं केलं. दोघांना हातात रिंग देऊन त्याने एक्सचेंज करायला सांगितले. सूर्यभान, सांग त्यांना आधी मला राजकुमारी मारियाशी बोलायचं आहे, तेही एकांतात. तू असशील फक्त तिला सांगायला, नरेश म्हणाला. किंग, नरेशला राजकुमारी मारियाशी एकांतात बोलायचं आहे, तुम्ही प्लीज परवानगी द्यावी. सूर्यभानने परवानगी मागितली. तसे किंगने राजा नरेशकडे बघितलं. त्याने मानेनेच हो असं सांगितलं. तसा किंग आणि इतर सर्व बाहेर निघून गेले. तिथे मारिया, नरेश आणि सूर्यभान तेवढे हजर होते. प्रिन्सेस मारिया, नरेश आपल्याशी बोलू इच्छित आहे, सूर्यभानने सांगितलं. ती व्यवस्थित बसली. तसं नरेशने बोलायला सुरुवात केली. प्रिन्सेस मारिया, तुमच्या या लग्नाबद्दल खूप अपेक्षा आहेत, पण माझाही या लग्नाकडून एक फायदा आहे. मला हे लग्न करून पुन्हा माझ्या मायदेशी जायचं आहे. त्यासाठी हे लग्न मी करत आहे. मी तुमच्यावर प्रेम करत नाही. मी तुम्हाला कोणतंच सुख देऊ शकणार नाही, पण मला तुम्हाला कोणत्याच खोट्या आशाही दाखवायच्या नाहीत. हे लग्न तुमची स्वप्न पूर्ण करू शकत नाही, तर स्वार्थ आहे ह्या मागे. हेच सांगायला आलोय मी तुम्हाला. तुम्ही तुमच्या मनाची तयारी ठेवा. नरेशने बोललेलं जसंच्या तसं सूर्यभानने राजकुमारीला सांगितलं. तेव्हा ते ऐकून तिला चक्करच आली. तिथल्याच जगातलं पाणी घेऊन सूर्यभानने तिच्या तोंडावर मारलं. तेव्हा राजकुमारी शुद्धीत आली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तशी ती लहानच होती. अजूनपर्यंत अशा कोणत्याच प्रसंगाला तिला सामोरं जावं लागलं नव्हतं. त्यामुळे तिला काय करावं कळत नव्हतं. ती त्याच्यावर प्रेम करत होती, पण हे असं स्वार्थाने जोडलेलं नातं तिलाही निभवता आलं नसतं. तिने खूप विचार केला. तिला काहीतरी रिस्क घ्यावीच लागणार होती. तिने तरीही आपण ह्या लग्नाला तयार आहोत असं सांगितलं. पण जर खरं प्रेम झालं नरेशला तर तो हे लग्न एक्सेप्ट करेल अशी अट ठेवली.
नरेशनेही मान्य केलं. त्याला खरं प्रेम झालं की नाही हे माहीत नव्हतं, पण तिचं जवळ असणं, ती आनंदी असणं त्याला सुखावून जात होतं एवढं मात्र नक्की. थोड्याच वेळात नरेश आणि सूर्यभान तयार होऊन बाहेर आले. त्यांनी लग्न म्हणायला एकमेकांच्या बोटांमध्ये रिंग घातल्या. थोडक्यात एकमेकांना साथ द्यायची वचनं दिली आणि शेवटी हलकं किस. नरेशला हे असं लग्न नवीनच होतं, कधी बघितलं नव्हतं. त्याला तिच्या ओठांवर किस करायला संकोच वाटला. अजूनही लग्न न झाल्याची भावना येतच होती त्याच्या मनात. त्याने हळूच आपले ओठ तिचा हात हातात घेऊन त्यावर टेकवले. तशी राजकुमारी नाराज झाली, पण सावरलं तिने स्वतःला. तिला माहित होतं हे लग्न एक समझोता आहे. शिवाय नरेश तिच्यावर प्रेम करत नाही. पण तिने मनात ठरवलं, एक ना एक दिवस नक्कीच त्याला आपल्यावर प्रेम करावंच लागेल. ती बाजूला झाली. सूर्यवान, मला तर हे लग्न झाल्यासारखं वाटतच नाही. जोपर्यंत अग्नीच्या साक्षीने फेरे घेत नाही तोपर्यंत मला हे लग्न लग्नच वाटणार नाही. तर त्यांना अशी काही व्यवस्था होईल का असं विचार नरेशने सूर्यभानला सांगितलं. सूर्यभानने जॉर्जला सांगितलं तसं त्याने किंगला सांगून लगेच त्याचीही तयारी केली. राजा नरेशने राजकुमारी मारियासोबत 7 फेरे घेतले अग्निभोवती. भांगेत कुंकू भरायला तिथे नव्हतं. एका सुरीने आपलं बोट थोडं कापून त्यांनी राजकुमारीचा भांग रक्ताने भरला. ह्या कृतीने तिथले सर्व स्तब्ध झाले. राजकुमारी तर डोळे मोठे करून तोंड उघडं ठेवून बघतच राहिली त्याला. त्याने तिच्या डोळ्यांसमोर हात हलवला तेव्हा ती भानावर आली. आता राजा नरेशच्या मनाला वाटत होतं लग्न झाल्यासारखं. त्यांच्या प्रथेप्रमाणे त्यांना हनीमूनला पाठवायची तयारी झाली होती. किंग दोघांना लांब कुठे पाठवू शकत नव्हता, पण त्याने छान हवेलीत दोघांची व्यवस्था केली होती. दोघांना तिथं पाठवलं गेलं. सोबत 2 दासी 2 सेवक होते, जे त्यांना काही लागलं तरच ते काम करणार होते. बाकी त्यांची सर्व व्यवस्था आधीच करून ठेवली होती. दोघांमध्ये खूपच शांतता होती. सूर्यभान थोडा मागून जाणार होता. लगेच दोघांमध्ये नको म्हणून त्याने असं सांगितलं होतं. हवेली इतर प्रशस्त होती. बघणाऱ्यांचे डोळे दिपावतील अशी त्याची सजावट केली होती. राजा नरेश ते बघून एकदम स्तब्धच झाला होता. मारियाने त्याच्या हाताला पकडलं. तसा राजा नरेश 2 सेकंद ब्लँकच झाला. श्वास आतच अडकला. त्याला वाटलंच नव्हतं एवढं सांगितल्यावर ती त्याचा हात पकडेल. त्याने पटकन तिच्या हातून आपला हात काढून घेतला. तिने फक्त एकटंच त्याच्याकडे बघितलं आणि खुणावलं, समोर दासी आहे ते. पुन्हा हात आपल्या हातात घट्ट पकडला. आता निदान आपण तिला फसवतोय हे दुःख गिल्ट तरी नव्हतं त्याच्या मनात. तिला सर्व माहित होतं म्हणून त्याला बरं वाटलं होतं. नाहीतर उगाच घुसमट झाली असती. दासी उभ्या होत्या त्यांच्या स्वागताला. त्यांनी दोघांचं स्वागत केलं. त्याचा दोघांचा कक्ष सजवला होता. तिथे त्यांना दरवाजापर्यंत सोडलं. तोपर्यंत मारियाने नरेशचा हात सोडला नव्हता. राजा नरेशला राहून राहून ह्याचंच आश्चर्य वाटत होतं. मारिया रडत बसली नाही. उलट तिने राजा नरेशचा स्वतः हात पकडला होता. नेमकं मनात काय विचार असेल तिच्या हे नरेशला कळतच नव्हतं. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी कळण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.
कमेंट करा, लाईक करा, मित्रांना हे करा.